प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 35 आणि यातल्या गोविंद बुवांच्या शोधात या प्रकरणाचा भाग 37 आणि पसायदानाचं देणं या प्रकरणाचा भाग 2 आज आपण ऐकणार आहोत. रात्री 8 वाजता कीर्तन असे. कीर्तनाच्या वेळेपूर्वी संध्याकाळी बुवा थंड पाण्यानं स्नान करीत. संध्या करून आचार्यांची शिवाष्टकं, रामदासांची करुणाष्टकं म्हणत, रामाची आरती करून फक्त गाईचं दूध घेत, पांढरी स्वच्छ खादीची लुंगी नेसून अंगावर खादीचं उपरणं घेऊन बुवा कीर्तन मंडपाकडे जाण्यास निघत. बाळशास्त्री बुवांची झांजेची पिशवी घेत. वासुदेव हार्मोनियमच्या साथीस बसत. बुवांनी भस्माचे पट्टे कपाळी लावले की त्यांच्या चेहऱ्यावरील तेजस्विता चमकून उठे. बुवा दिसाला गोरेपान, घाऱ्या डोळ्यांची भेदक पण मायाळू दृष्टी, या वयातही लाल जर्द ओठ, पांढरी दाढी, जटा, हातावर काही सुरकुत्या, पायावर थोडीशी सूज, भव्य कपाळ, आवाज दाणेदार. ज्येष्ठमध खडीसाखर चघळत चघळत बुवा कीर्तन मंडपात येत असत. समाज उभा राही. सर्व वंदन करीत. बुवा सर्वांना बसण्याची खूण करीत. भव्य व्यासपीठावर बुवा बसत. जय जय राम कृष्ण हरी अशी आरंभी सुरेल ललकारी बुवांनी ठोकताच सारा मंडप शांत होई. वासुदेव संपूर्ण नमन गात. अधूनमधून ताना, बोलताना हरकती अशा छान येत की क्या बात आहे. रामनवमीत बुवा रामाशिवाय अन्य काहीही निरूपित नसत. राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन आवडीने या पूर्वरंगाच्या अभंगावर बुवांचं 9 दिवस निरूपण झाले. निरूपणात सदाचरणावर भर असे. रामाचं महात्म्य सांगताना बुवांच्या वक्तृत्वास असं काही उधाण येई की श्रोते तल्लीन होत. मारुतीची निष्ठा वर्णिताना बुवांच्या रसाळ वक्तृत्वातून फुलोरा येई. बुवांची तळमळ निरूपणामध्ये तीव्रतर असे. बुवांचा आवाज उत्तम असल्यानं काही श्रोते विशिष्ट पदांची फरमाईश करत. बुवांना राग येई. भर कीर्तनात त्या श्रोत्याचा उद्धार करून बुवा म्हणत, अरे मी वन्स मोर घेणारा गायक किंवा नट नाही. माझ्या निरूपणातील कळकळ लक्षात घेण्याऐवजी माझ्या वक्तृत्वावर खुश होऊन नुसती दात काय देत बसता. मी काय सांगतोय त्याचं काही नाही. आख्यानात माझी पदच तुम्हाला आवडतात. चंद्रिका ही जणू या चालीवरचं पावना ही पहा आर्यभू दास्य बहु गांजी आली. लाल शाल जोडी जळतारी या चालीवरचं डोंगर माथा तव कुलदैवत साह्य रायरेश्वर असता. उगीच का कांता या चालीवरचं विरह तव नाथा साहवेना या पदांची शिफारस मला करता. बाबांनो, मला तुम्हाला शिकवायचंय, घडवायचंय. अरे मी आख्यानातील नाट्य फुलवतो वा इंग्रजी उतारे धाड धाड म्हणून दाखवतो. ते तुमच्या समोर पांडित्याचं प्रदर्शन करायचं नसतं. राणी लक्ष्मीबाईचं आख्यान सांगताना तिची राष्ट्रनिष्ठा मला तुम्हाला सांगायची आहे. नरव्याघ्र तानाजीची स्वामीनिष्ठा आणि घरापेक्षाही त्याची राष्ट्रभक्ती मला तुमच्या मनावर बिंबवायची आहे. नेताजी सुभाषचंद्रांसारखा तेजस्वी प्रज्ञेचं प्रदर्शन मला तुमच्या समोर ठेवायचं आहे. माझी ही आख्यानं म्हणजे एकेका मूल्याचे जिते जागते जिवंत अनुभव आहेत. याचं तुम्ही आचरण करावं. पण ते नाही. तुम्ही माझ्या वक्तृत्वाला, संगीताला, नाट्याला दाद देतात. मला कीर्तन संपल्यावर एक श्रोता म्हणाला, बुवा या वयात तुम्ही इतकं आख्यान रंगवता तर तारुण्यात काय मजा करीत असाल नाही. या वाक्यानं मला आभाळा एवढं रडू फुटलं. मी काय केलं आणि काय घडतंय. बुवाबाजीवर हल्ला चढवला की माझे व्यवसाय बंधू माझ्यावर रुष्ट. देवाच्या नावावर, गुरुच्या नावावर ही अनुग्रहांची सौदेबाजी कशाला. संत वाङ्मय हा आपल्यावर केवढा मोठा अनुग्रह आहे. असो, विषयांतर तुमच्यामुळं झालं. मूळ विषयावर येऊ. असं मधूनच बुवा संतापत. मूळ निरूपणातून भरकटत. पुन्हा मध्येच थांबत. गोड शब्दांनी थोडाच वेळ बोलत.
बाकी मामला तिखटच. लोकांना बुवा तापट वाटायचे, पण हा माणूस फणसाच्या गऱ्यासारखा होता. गरापर्यंत फार थोडेच पोहोचत. लोक वरील काट्यांनाच भीत, पण आत बुवांनी जाऊन दिलं पाहिजे ना. सगळेजण बहुधा काटे पाहून दूर पळायचे किंवा ठीक आहे म्हातारा माणूस आहे म्हणून बोलणं सहन करायचे. समर्थ वाङ्मयाचा अभ्यास बुवांचा हातखंडा होता. संगीताचं ज्ञान इतकं जबर होतं की वासुदेवांना एखादा सूर कणसूर लागताच बुवा कीर्तनात संतापत. म्हणा वासुदेवा. काय? वासुदेव मूळ स्वर धरून नम्रपणे हळूच आवाजात विचारी. जो हा रमण मुनीचा. बुवा सुरुवात करीत. वासुदेव काळी एकच्या माध्यमात स्वच्छ शब्दामध्ये आर्या म्हणत. जो हा रमण मुनीचा रुक्मिणीच्या कंठीचाच जो हार, जो हा रत कैवारी यवना करीतो महार जो हार. वा वासुदेवा, काय छान म्हटलीस आर्या. अशी जर सुरेल आर्या म्हटली तर मी कशाला रागवेन. मी नुसता दुर्वास नाहीये, मी थोडासा वैशिष्ट्य पण आहे. देवानं मला ही काळीज दिलंय. सर्व श्रोते हसायचे. बुवांचे डोळे ओले व्हायचे. बाळशास्त्री भजनी धुमाळीची उतारी नेहमी चुकत. कधी स्वतः झांज वाजवून तर कधी बाळशास्त्र्यांच्या हातातील झांज त्यांच्या हातासह धरून उतारी वाजवून दाखवीत. पण बाळशास्त्रींना ती जमायची नाही. बुवा बाळशास्त्र्यांच्या हातावर फटका मारीत आणि म्हणत, पुन्हा उतारी घे. संकोच कशासाठी? सगळ्या लोकांसमोर मी तुम्हाला बोलतोय म्हणून राग कशासाठी? कीर्तनातच कीर्तन शिकायचं असतं ते असं. यातूनच आपण स्वतंत्र घराणं बांधतो. कीर्तन हे देवळातच येतं आणि देवळातच जातं. श्रीराम जय राम जय जय राम हे भजन पूर्वरंगानंतर होई. मग उत्तर रंग. यात बुवा तानाजी, राणी लक्ष्मीबाई, वासुदेव बळवंत ही आख्यानं सांगत. ऐतिहासिक आख्यानांना आवश्यक असलेली वजनदार भाषा या वयात बुवांना पेलवते कशी हे पाहून कीर्तनास आलेल्या तरुणांना लाज वाटे. प्रत्येक शब्द कसा दाणेदारपणे लाया फुटाव्या तशा बुवांच्या तोंडून बाहेर पडायच्या आणि श्रोत्यांच्या मनावर ठसायच्या. लक्ष्मीबाईंनी तटावरून फेकलेल्या घोड्याचं वर्णन करताना बुवा अक्षरशः बेभान होत. ठसका लागला तरी बुवांची ओघवती नादवती वाणी दमत नसे. बुवांची ओजस्विता या पिकल्या देठातही प्रखर होती. दंडकारण्यातील रामाच्या आश्रमाचं वर्णन करताना बुवांच्या शब्द लावण्यास बहर येई. रामसीतेच्या संवादातील नजाकत बुवा इतकी छान सांगत की वाह. अशा संवादातून बुवांचे डोळे इतके सजीव व्हायचे की त्यांना बोलता बोलता ढास लागली तरी ते डोळ्यातून बोलत असल्यानं रसभंग कधी होतच नसे. बाळशास्त्री आणि वासुदेव त्यांच्या परीनं साथ करीत. अशी पौर्णिमेपर्यंत बुवांची कीर्तनं चालली होती. पौर्णिमेच्या दिवशी प्रसाद वाटण्यापूर्वी बुवा कीर्तनाचा समारोप करताना म्हणाले, रामदासांचा दासबोध घरोघरी पोचवावा, करुणाष्टक मनात साठवावी, ज्ञानोबा माऊलींचं पसायदान मुखात रुळावं, तुकोबा रायांचा कणखरपणा जीवनाचा कणा बनावा, नाथांची रुजुता प्रत्येकास लाभावी, मुक्ताईचा सडेतोडपणा मनभाव्यांना ठोकण्यास उपयोगी पडावा, यासाठी आयुष्य वेचलं. दोनदा कीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदी तुम्हीच मला बसवलं. सर्वांनी सत्कार केले. अशा वेळी वाईट वाटे या जगात इतकी मोठी माणसं झाली, त्यांच्या तुलनेने आपण खिसगणतीतही नाही. आपण काय केलं? जीवन इतकं सुचितेनं जोपासलं, पण तापटपणा गेला, आग्रहनाश पावला. आयुष्यभर ज्ञानेश्वरीमय झालेल्या मला थोडीशी शांती दुसऱ्याला देता येऊ नये. जगाला उपदेश करण्यातच आयुष्य गेल्यानं विश्वसंसारच आपलासा मानला. पण विश्वानं मला मानलं का? मानलंही. पण पटवर्धन म्हणजे तापट, आग्रही हे शिक्के बसलेत, याचं काय? पटवर्धन हा एक काळजाचा माणूस म्हणून कुणीही म्हणत नाही. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याचा आनंद आणि लोकमान्यांनी खादीचा सुताचा हार गळ्यात घातल्याचं समाधान हीच खरी दौलत. बाकी या पटवर्धनाजवळ काय आहे? आता तर आयुष्यभर जपलेल्या मूल्यांनी म्हातारपणी सत्वपरीक्षा पाहायची ठरवली आहे. आता बंध तुटले. एकाकीपणाची अवघड जाणीव म्हातारपणी झाली. खरंच का मूल्य जपलेला माणूस शेवटी हारतो? ही मूल्यच त्याला नामोहरम करतात. अजून काही शिष्य मानतात हे भाग्य. आता या अखेरच्या संधी प्रकाशात
त्यावेळची वाट बघत राहायची. अगदी असह्य झालंय. पण दासबोधावर डोकं ठेवायचं, ज्ञानोबांची ओवी अडखळत म्हणायची, तुकोबांचा अभंग थरथरत पुटपुटायचा. अजूनही कीर्तनात हे बळ कसं येतं कुणास ठाऊक. आर्यांची दिनचर्या घराघरात गेली की नाही कोण जाणे. अस्तु श्रोते हो, माझ्याविषयी खूप बोललो, पण मला हे तुम्हाला आणि रामाला सांगायचं होतं. कुणाला मी दुखावलं असेल तर क्षमा करा. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. जय जय रघुवीर समर्थ, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. अशा जय जयकारात बुवांनी आलेल्या समारोपानं सर्वांना प्रसाद दिला. पुजाऱ्यांनी बुवांना महावस्त्र, श्रीफळ आणि 500 रुपये बिदागी अशी संभावना केली. श्रोते हो, पटवर्धन बुवा ईश कीर्तनाबरोबरच प्रखर राष्ट्रभक्तीचं रसाळ कीर्तन करणारे कीर्तनकार. राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवराय, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या अनेक तेजस्वी स्त्री पुरुषांची आख्यानं त्यांनी आपल्या कीर्तनात सांगितली आणि राष्ट्रभक्ती आबालवृद्धांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला, त्याविषयीची जनजागृती केली. ओघवती आणि ओजस्वी वाणी ही पटवर्धन बुवांना मिळालेली निसर्गदत्त देणगीच म्हणानं. आपल्या कीर्तनात साथीदारांनी केलेली चूक त्यांना अजिबात खपत नसे. ते कडक शिस्तीचे होते, स्पष्ट वक्ते होते आणि तेवढेच तत्वनिष्ठ सुद्धा. पण असं असलं तरीसुद्धा वृत्तीनं फणसासारखे होते. वरून काटे आणि आतून रसाळ गरे. पण अधिक जणांना त्या काट्यांचाच जास्त त्रास होई. आपल्या या स्पष्ट वक्तेपणाचा आणि शिस्तीचा इतरांना त्रास होतो हे पटवर्धन बुवा जाणून होते आणि म्हणूनच कुणाला दुखावलं असेल तर क्षमा करा असे ते आपल्या शेवटच्या कीर्तनात आवर्जून माफी मागतात. श्रोते हो, यापुढे पटवर्धन बुवांच्या जीवनात काय घडतं हे जाणून घेऊया पुढच्या भागात. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनाचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.